पट्टदकल हे ठिकाण कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यामध्ये स्थित आहे, जे की ऐतिहासिक स्थळ म्हणून या स्थळाची इतिहासामध्ये दखल घेतलेली आहे। हे स्थळ मलप्रभा नदीवरती स्थित आहे आणि वेगवेगळे असे 10 मंदिर उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात, जे की चालुक्य राजाच्या काळामधील आहेत। स्थळ कर्नाटकमधील बदामीपासून फक्त 23 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। या वास्तूचा कलर, या दगडांचा कलर लाल असल्यामुळे त्याला पूर्वी रक्तपूर या नावाने सुद्धा ओळखले जात होते। पट्टदकल या शब्दाचा खरा अर्थ राज्याभिषेकाचे स्थान। पूर्ण मंदिर एक आकर्षक कलाकुसर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि एक वेगळ्या प्रकारचं ऐतिहासिक स्थळ म्हणून या स्थळाची युनेस्कोने देखील दखल घेतलेली आहे। या मंदिराच्या प्रत्येक खांबावरती एक पौराणिक कथा आपल्याला शिल्पाच्या रूपामध्ये पाहायला आणि निश्चितच अभ्यासायला सुद्धा मिळतात। याच मंदिरामध्ये एक ग्रॅनाइटमध्ये खूप असा सुंदर, आकर्षक आणि मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला नंदी पाहायला मिळतो, जो आता आपल्याला या ठिकाणी पुढे गेल्यानंतर पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी देश विदेशातील पर्यटक या वास्तुशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी, इतिहासप्रेमीसुद्धा या हंपी, बदामी, कर्नाटकमधील पट्टदकल या ठिकाणी निश्चितच आवडीने भेट देतात आणि त्या ठिकाणी असणाऱ्या या शिल्पकलेचा नमुना पाहून त्याचा अभ्यास निश्चितच केल्याशिवाय राहत नाहीत। ठिकाणी आल्यानंतर आपल्याला संपूर्ण रामायण, महाभारत यातील जी काही कथा आहे, ही कथा या शिल्पाच्या रूपामध्ये अगदी कोरीव कामामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळते। खूप साऱ्या पौराणिक घटना या मंदिराच्या भिंतीवरती आपल्याला शिल्पाच्या रूपामध्ये कोरलेल्या पाहायला मिळतात। आपण प्रत्येक मूर्ती जर बारकाईने अभ्यासली तर त्या काळामधील कलेचे उत्तम नमुना या मंदिरातील या दगडावरती कोरलेला पाहायला मिळतो आणि त्या काळामध्ये असणाऱ्या या शिल्पकलेच्या नमुन्यामधूनच आपल्याला या पूर्व इतिहासकालीन आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या या कलेचा नमुना पाहायला मिळतो, नवे अभ्यासायलाच मिळतो। कर्नाटकमधील हंपी, बदामी, चालुक्य राजाच्या काळामधील असणारे हे शिल्पकालीन नमुने पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक आवडीने येतात आणि या राजाच्या काळामधील इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतात। खरोखर मुलांना देखील हे पर्यटन स्थळ म्हणून तर आहेतच, परंतु एक इतिहासाचा अभ्यास दौरा म्हणून जर विद्यार्थ्यांना ही स्थळं दाखवली तर निश्चितच हा इतिहास प्रत्यक्ष मुलांना पाहायला मिळणार आहे आणि त्यामधून निश्चितच प्रत्यक्ष या शिल्पकलेचे नमुने पाहायला मिळाल्यानंतर मुलांना तो इतिहाससुद्धा समजून घेण्यासाठी अगदी सोपा होणार आहे। पहा हा भव्य असा नंदी आपल्याला समोर दिसतोय। अतिशय सुंदर अशी ही मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसतीये, जिथे प्रत्येक जण येतात आणि मनोभावे दर्शन घेऊन पुढे या शिल्पकलेचे उत्तमोत्तम नमुने पाहण्यासाठी रवाना होतात। नक्कीच आपण पट्टदकल या ठिकाणी भेट देणार आहात।